तर बघा हे आहे माझ्या मामाचं घर. एकदम छोटं होतं पण खूप मज्जा यायची आणि खूप मस्त होतं. सगळ्यांनाच आपल्या मामाचं घर आवडतं. तसं आता आजी आजोबा नाही राहत इथं, आता पुण्यालाच जातील मामाकडे. मामा सुद्धा पुण्याला, पण आमचं लहानपण मामाचं घर म्हणजे इथंच गेलेलं आहे. नमस्कार, मी आहे जयश्री, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. तर तुम्ही बघतच असतात की आम्ही गावाकडे आलोय. तर शेत दिसतंय आणि शेतीमध्ये काय आहे तर केळी. तर ही अशी केळीची बाग असते आणि आम्ही चाललो आहे एका ठिकाणी, तर तुम्हाला दाखवणार आहे. भेटली होती जीवनच्या. तर बघा हे जे आहे ते शेत खाली झालेत. आता हे उन्हाळ्यामध्ये रोटर करून वगैरे ठेवलेत. आता याच्यामध्ये काय लावते ना, कपाशी बाग, अजून काय लावताय, ज्वारी, सोयाबीन अशी वेगवेगळे पिकं घेतले जातात आणि बाग पण आहेत बऱ्यापैकी. काही कमी नाही करायचं. कोणता आंबा आहे हा? हे आंध्राचा केसर. आंध्राचा केसर. हा हे गुजरातचा केसर आहे. हे 140 आहे, 120. हे लावता का 100? हे चांगला आहे का? कसं करा? 1 किलो. दोन गेली. तर मस्त असे आंबे घेतले आम्ही छान छान, कारण आंबे बदाम आंबाच आवडतो आम्हाला, म्हणजे सगळीकडे बहुतेक बदामच खातात या बागामध्ये. तर खूप छान कापायला पण आणि रस पण खूप छान लागतो याचा. आणि आता आम्ही निघालोय, तर आता जातो आहे. तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललोय. आणि ऊन इतकं भयंकर होतं ना, एसी चालू होता गाडीमध्ये, तर बाहेर निघाल्याच असं ऊन लागायला लागलं होतं. तर आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे आलोय. मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरी. आणि माझ्या मामाचं गाव आहे निंभोरा. तर खूप मोठं गाव आहे आणि प्रगत शेतकरी आहे तिथं. तर आता बघा हे माझी बहुतेक शेवटचीच वेळ असेल, कारण इथं कोणीच नाही राहत. म्हणजे आजी आबा पण जबरदस्तीच आले होते इकडे. ते मामा मामीकडेच राहतात पुण्याला. तर आता पण ते गेल्यावरती मला तर वाटत नाही की ते परत येतील, पण आम्ही आलो म्हणून म्हटलं चला आजी आजोबांना भेटून जाऊया. पंखा चालू कर जा. तेच म्हणते जे तिला इंग्लिश येता काय. अरे बाप रे ताऊ, कुठे आला? हा कोण आहे ज्ञानेश? माझे आजोबा आहे. तुझे कसे आजी आजोबा आहे तसे माझे आजी आजोबा आहे. ते काय दादूला झालं दादूला छत्तीसा गल्लास. घे ना तू. तुम्ही घेता बाबा पाणी? पाणी घेता? ऐकून येतं यावाले. घे. कसं गल्ला साहेब दादू? बघा एवढं आहे माझ्या मामाचं घर, म्हणजे एकदम छोटं होतं पण इतकं छान वाटायचं राहायला. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला जाऊन तिथं मस्ती करायची असो, किंवा सगळे मावस बहिणी भाऊ सगळे भेटायचे. माझी लहानी मावशी आणि डोंगर सांगवीची मावशी, चिनालची मावशी अशा सगळ्या जणी यायच्या. आणि फक्त मोठी मावशी नाही यायची, चारुताई अशा माझ्या मावस बहिणी ज्या पण होत्या जवळजवळ, ते सगळे यायचे. खूप मज्जा यायची. आणि आई म्हणजे आमची आजी आहे ते दिवाळीला फराळ करून ठेवायची आमच्यासाठी. तर असं काहीसं आमचं छान असं मामाच्या घरी 2 का 3 दिवस किंवा 4 दिवस फार फार राहायचो आम्ही. आणि फार म्हणजे
म्हणजे खूप त्या आठवणी खूप म्हणजे असं तिथं गेल्यावर ते ताज्या झाल्या आणि खूप आठवणीत होती सगळ्यांची की सगळेजण कसे यायचे भेटायचे. पण आता जास्त काही भेटणं होत नाही. एखाद्या वेळेस लग्न कार्य असलं तरच भेटतो आम्ही. आणि बघा आता वरती जातोय तर आईला काहीतरी सामान घ्यायचं म्हणजे आईने आजीकडे रजया ठेवल्या होत्या विकत घेतल्या होत्या तर त्या आजी बोलली की आता तू घेऊन जा आम्ही येतो नाही येतो. आणि मामी सुद्धा बोलल्या होत्या की ताई ते काढून घ्या कारण घरही असं खराब झालेलं आहे आणि परत उंदरं वगैरे खराब करतील तर खाली घर म्हणजे ते चांगलंच नाही राहत म्हणून मग आम्ही आलो होतो. आणि हे बघा हा जिना आहे वरती जायचा तर आम्ही आलो की वरतीच झोपायचो उन्हाळ्यामध्ये आणि इथं जिन्यात बसायचो खूप मज्जा करायचो. आणि म्हणजे छोटे छोटे माझा भाऊ आणि माझा मावस भाऊ शुभम जीवन त्याच्यासोबत अजून पूजा हे सगळे होते. आणि नेहा तर कधी कधी राहायची कारण ती सगळ्यात छोटी होती आमच्यामध्ये. आणि बघा आता हे बघा आईचं हे जे आहे ना तर हे दुल्या बनवले आहेत आता आम्ही घेऊन जातोय. मम्मी तुझी फेवरेट रूम आहे किती बहिणी आता 5 बहिणी 5 बहिणी होतो आम्ही. 5च्या 5ची रूम कोठ्याने ते मग अडीला पलंग आहे त्या पलंगाच्या आणि ते मग अडी आम्ही 5 बहिणी झोपत. आम्ही पण इथंच यायचो भूमी शिल्पा मावशी मी. काय व लेस लावायला घेते आहे नाही आजीनं राखले लेस. हे लेस कशासाठी घेते घे नाही तर घेशील तर मला नाही काही काम. कशाची ठेवली आजीनं साडीची दिसते ते काढेल हे काय काही बघा हे समोर जे डेकोरेशन दिसतंय तिथं बाळा येणार होता म्हणून मग ते डेकोरेशन केलं होतं वेलकमिंगचं. आणि मग बघा मी आणि इथं समोरचे एकदम छोटं घर होतं आता हे मोठं बांधून झालंय. तर आता बघा इथं मागे ना तर हे मागे मोठा गुलाब होता व्हाईट कलरचा वेलू गुलाब त्याला खूप फुलं यायची तर तो कधीपासूनच काढलेला होता. आणि इथं खूप छान मोकळं वातावरण होतं. हे घरामुळे रोड दिसत नाही तर पूर्ण रोड दिसायचा समोरचा. आणि हे निंबोरा गाव आहे तर समोरच आहे आजीचं घर मोठं गाव आहे खूप. आणि इथं बघा इथून समोरून तिकडनं रोड पलीकडे दिसतो. तर बघा ह्या ज्या पोर्चमध्ये आमच्या खूप आठवणी आहेत खूप म्हणजे खूप जास्त आठवणी आहेत. आणि ह्या जिन्यावरून आम्ही खूपदा ये जा करायचो. आणि बघा आईने डायरेक्ट पोतळ आहे ना खालीच टाकून दिलं. आम्ही जर आले उन्हाळ्यात तर इथं खाली झोपायचं. आम्ही इथं बसत भूमी मस्त मस्ती करत इथं लय मज्जा करत. शिल्पान मी बेडीतलोय शिल्पान मी अडे घरी मजा करत बसत राहते. पाहिलं मी ना कोण आलं तिथं बाळा आला. अशी अडी बसली का मी अडी बसत जाईल ना अशीच मला तर भीतीच वाटते बाबा अडीच अजून बी चालेल मला भीतीच वाटते. आता ते पडू पडू झालंय सगळं मम्मी. आता हे सगळं पड्यासारखं झालं आता त्याच्यानं हा मग चालेल बेटा हळूहळू उतर. गच्ची चांगली असेल ना आजी. याच्या खाली पाट्यात येलाय ना या खालीला पकडल्या. हा ते आता तर बघा हे आहे माझ्या मामाचं घर. एकदम छोटं होतं पण खूप मज्जा यायची आणि खूप मस्त होतं. सगळ्यांनाच आपल्या मामाचं घर आवडतं. तसं आता आजी आजोबा नाही राहत इथं आता पुण्यालाच जातील मामाकडे. मामा सुद्धा पुण्याला पण आमचं लहानपण मामाचं घर म्हणजे इथंच गेलेलं आहे मामाच्या घरी. शिल्पा मावशी मी आम्ही खूप मज्जा केली इथं आणि आम्ही खूप भटकायचो. तुझ्या आजीच्या घरी हा आमच्या आजीच्या घरी यायचो आम्ही मामाच्या घरी. उन्हाळ्याचं फार कमी यायचो पण दिवाळीमध्ये असं यायचो.
आई घाबरते. थांब 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 बंद कर. काय पडली त्याच्याच नदी त्याच्या आई सकाळी जेवता. जातो आपा बुंपा राणी. अरे अरे परत पड एक त्याच्या नानू ते काय सरक बाळा काच खाली कर बेटा. आजी बाय. बस आजोबा बाय. आजोबा बाय. ये पुन्हा येशील ना. आबाल म्हणा आमच्या घरी सांग. आमच्या घरी. जोरात सांग. आमच्या घरी या. आमच्या घरी या. आबाला औरंगाबादला. आबा आमच्या घरी या. आमच्या घरी या. हा हा चला. हा घरी या म्हणता आमच्या. काही तुम्ही येत नाही. चला आजी. हा बाय आजी. बाय बाय. बाय आजी. बाय बाय. आजील मी कितल्यादा म्हटलं माझ्या घरी ये पण आली नाही. आजील कितला दा म्हटलं मा घरी येत आले नाही म्हणे. हाव ना बहिण आता पाहू आता मामाला सोडला बोलता. आजी बघायचं टोन कसे. बघा मी म्हटलं होतं की थांबून जा तुम्ही घरात खाली उतरू नका तरी पण ते आले आणि मग आम्ही जोपर्यंत तिथं होतो तोपर्यंत थांबलेच होते. मग आम्ही निघालो आणि बघा आता पुढे आलो होतो तरी इथं हळद चोळत होते म्हणजे त्याच्यापासून धुवा म्हणजे हळद बनवली जाते तर ते चालू होतं आणि पावसाचं वातावरण सुद्धा खूप चालू होतं. इथं चिप्स बनवत होते. चिप्स बनवायचा इथं कारखाना आहे. मी आधी इथूनच चिप्स आणायचे. मागे खूप मोठा कारखाना आहे आणि हळद तिखट वगैरे इथं सगळं बनतं. आणि बघा आम्ही आता निघालो होतो आणि रस्त्यातच माझ्या मावशीचं गाव आहे डोंगर सांगवी आणि मला काका दिसले तर म्हटलं खूपदा मी डोंगर सांगवीला गेली पण काका मला काही भेटायचेच नाही. पण म्हटलं चला आता आहे आपल्याला दिसले तर आपण थांबून जाऊ. तर मग मी तिथं थांबले होते आणि बघा तिथं अशा कोंबड्या होत्या. तर ज्ञानेशभूमीला खूप म्हणजे हौस वाटत होते. त्यांना पकडत होते ते आणि मग काकांना असं झालं होतं काय करू आणि काय नको म्हणून. तर काकांनी ज्ञानेशभूमीसाठी अंडे सुद्धा दिलं. त्याच्यानंतर मग पपई आणून दिलं, दूध दिलं, एवढं काही खाऊ दिला होता काकांनी. आणि परत तिथं आम्ही म्हटलं होतं की काहीच नका आणू आमचं खूप खाणं पिणं झालंय तरी आम्हाला रस घेऊन आले होते. म्हणजे असं आहे ना की गावाकडे आल्यानंतर अशी आपली माणसं असताना की आपल्याला परत शेतामध्ये जाऊ वाटतच नाही. तर तुम्हाला कसं म्हणजे आम्ही थोडं लांब राहतो तर मग आल्यानंतर असं वाटतं की आपण सगळ्यांना भेटून जावं आणि एवढं प्रेम भेटल्यानंतर कोणाची इच्छा होते परत जायची. मग नंतर मावशी आली होती मग आम्ही भेटलो. नंतर खूप गप्पा मारल्या. पकड मग हो. ए बाटली नाही मारता, बाटली नाही मारता. काका नका आणू काहीच नका आणू. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते असे छान छान व्लॉग घेऊन. आणि हो तुम्हाला काही वाटत असेल म्हणजे कमी जास्त म्हणजे आवडलं नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हे कमी आहे का ते करायला पाहिजे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा.